हरिओम. श्रीराम अंबदने. मी निवेदिता विरा, पुरण उपासना केंद्र. असे बापूंचे भरपूर अनुभव आलेत मला, पण माझ्या आयुष्यात आलेला अनुभव म्हणजे 2018. तो एवढा म्हणजे म्हणजे मला माहिती पण नाही असं म्हणजे माझ्या आयुष्यात होईल असा हा अनुभव आहे. मला 2018 मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्ट झालेलं. त्याच्या अगोदर मी म्हणजे हे चेक केले तेव्हा मला नॉर्मल दाखवली गाठ, म्हणून मी लक्ष दिलं नाही. 2 महिने त्याच्यावर घालवले आणि त्याच्यानंतर मग परत म्हणजे तसं वाटायला लागलं, म्हणजे गाठ वाढायला लागली, म्हणून मी परत माझ्या बहिणीला म्हणजे मामी बहिणीला सांगितलं काय बरं असं असं मला वाटतंय म्हणून. तर ती बोलली तू एवढ्या दिवस का थांबलीस, तू बोलते मला सांगायचंच ना, बोलते आपण गेलो असतो बोलते कुठेतरी चेकिंगला. तर ती बोलली एक काम चेक करून येऊया. तरी मी बोलली नाही ग ती नॉर्मल आहे गाठ. तर ते नाही नाही तरी पण आपण करूया बोलते चेक, नॉर्मल असली तरी आपल्याला काढायची आहे ना, आपण चेक करून येऊया. मी बोलली ठीक आहे. आम्ही अपोलोला गेलो. पुन्हा माझी तीच प्रोसेस केली, मेमोग्राफी सोनोग्राफी आधी केलेलं माझं सगळं, तरी मला पुन्हा करायला ते सांगितलं आणि केली आणि 8 दिवसांनी रिपोर्ट येणार होते. तर तरी पण मी म्हणजे हेच होते, कारण बापू होते बरोबर. तेव्हा मी थोडी म्हणजे घाबरलेली. परत मेमोग्राफी केली, ते डॉक्टरांचे चेहरे बघून जरा म्हणजे त्याही मला विचारलं किती मुलं आहेत काय. नंतर मी सांगितलं एकच मुलगा आहे मला. तर म्हणजे त्यांचं म्हणजे हे बघून मला थोडा डाऊट येत होता, म्हणजे काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम आहे ह्याच्यात. तरी पण मी बापूंना म्हणजे सांगत होती बापू बघा आता तुमच्या हातात आहे, काय म्हणजे का असेल नसेल ते बघा आता तुम्हीच, त्यांना सांगितलं. आणि तेव्हा मी म्हणजे घरी आले, 8 दिवसांनी रिपोर्ट आले. तेव्हा पण मी गेले आणि जेव्हा मला सांगितलं ब्रेस्ट कॅन्सरचं बोलते ती हेच डिटेक्ट झाले त्याच्यामध्ये, तेव्हा अक्षरशः म्हणजे मला सगळं म्हणजे ते जिथे मी बसलेली डॉक्टरच्या कॅबिनमध्ये ते पूर्ण फिरायला लागलं. मग माझे मिस्टर होते त्याही पण मला सांगितलं घाबरू नको काय नाही होणार. आणि नंतर मग CEO माझा भाऊ आहे तो मला बोलला चल आपण पहिलं ना दादांकडे जाऊया, बोलते फाईल तुझी दादांच्या हाताला लागू दे, ते काय बोलतात ते बघू. तर मी आली चालेल. आम्ही त्या दिवशी मग सकाळी उठलो आणि गुरुक्षेत्रमला गेलो आणि दादांच्याकडे फाईल जेव्हा हातात गेली दादांच्या, दादाही सांगितलं लवकरात लवकर बोलते तुम्ही ऑपरेशन करून घ्या, बोलते सगळं व्यवस्थित होईल पण ऑपरेशन करून घ्या. तर नंतर मग आम्ही परत मग त्या दिवशी किती 5 वाजता परत उरणला आलो. तर ती बहीण मला बोलायला लागली, बोलते काय बोलते तू आजच कशाला गेलीस बोलते दादांकडे, मी तुला ते पुण्याला नेणार होती, पुण्याला चांगले डॉक्टर आहेत असं आहे तसं आहे. आणि सगळी ही लोक मला सांगत होती इकडे जायचं तिकडे जायचं, मला काही सुचत नव्हतं कोणी कुठे न्या, मला म्हणजे काय कळतच नव्हतं मी काय करू म्हणून. नंतर बोलते आता बोलते तू तिथे जाऊन आली तुला भेटतील की नाही, कारण त्यांचा पण टायमिंग आहे बोलते. मेली बघू, मेली भेटले तर भेटतील. आणि बापूंना सांगितलं त्यांना अडून ठेवा, कुठे म्हणजे जे डॉक्टर आहेत त्यांना अडून ठेवा. आम्ही गेलो हॉस्पिटलला आणि तिथे गेलो, रिसेप्शनला विचारलं तर त्याही सांगितलं हां शिवश्री डॉक्टर बोलते आहेत बोलते ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत. ते सांगितलं, ते कॉल केला तर ते आहेत भेटतील बोलते. असं बोलल्यावर म्हणजे जीवाला आहेत म्हणून, कारण ते डॉक्टर सहसा भेटत नाहीत. आणि ते माझ्या म्हणजे भाऊ आहेत ते ताईचे मिस्टर, ताई म्हणजे आम्ही किती 5:45 इथून निघालो आणि ते 6 डॉक्टर जातात, पण ताई तेवढ्या ह्याच्यात अपोलोपर्यंत गाडी कशी नेली काय माहिती नाही, पण म्हणजे एवढ्या आम्ही लवकर पोचलो अपोलोला. आणि नंतर मग ते डॉक्टर भेटले, ताई ते पण एकदम म्हणजे हसत आले आणि मला परत नेली आतमध्ये. त्यांना बघूनच म्हणजे मला वाटलं काय नाही मला झालेलं. ते मग मला सांगायला लागले, बोलते काय टेन्शन घेऊ नको, काय नाही हे बोलते नॉर्मल असतं, बोलते काय तू घाबरतेस, बोलते काय नाही होईल. हां तो बोलते एक काम कर, बोलते आज मंगळवार बुधवार गुरुवारी ये बोलते तू ऑपरेशनसाठी. मेली हां ठीक आहे मेली. आणि नंतर मग आम्ही गेलो तर त्याही आम्हाला समजवलं, म्हणजे इकडे ऑपरेशन केलं तर तुम्हाला किती खर्च होईल. आणि बोलते म्हणजे एक वाशिम हॉस्पिटल, तर मग ते बोलले हे बघा असं असं करा तुम्ही तिकडे या, तुम्हाला बोलते जे इकडे हॉटेलला भाडं जातं ते तुमचं तिथे पूर्ण ऑपरेशन होईल म्हणून सांगितलं. आणि सगळं म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे सगळं व्यवस्थित पार पडेल, तुम्ही बोलते इथे नको. ते डॉक्टर पण चांगले मिळाले. आणि त्या दिवशी मग
आम्ही निर्णय घेतला. मग गुरुवारी आम्ही बरोबर सकाळी निघालो, त्या हॉस्पिटलला गेलो. त्या डॉक्टरही ऑपरेशनची वेळ दिलेली 5 वाजता. आम्ही इथून तरी 11 वाजता गेलो इथे हॉस्पिटलला. 5 वाजले तरी डॉक्टर आले नाही, 6 वाजले तरी डॉक्टर आले नाही, 7 वाजले तरी नाही आले. तर ती भूलची डॉक्टर मॅडम होती, ती आली. मला ते तू काय खाल्लंस काय ग? तर मेली नाही, मेली सकाळपासून काहीच नाही खाल्लं. अगं मला ते खाऊन घे बोलते. मेली नको, माझं ऑपरेशन आहे ना. मी बोलली खाल्लं तर चालेल की नाही, मला म्हणजे डॉक्टरने सांगितलं काय खाऊ नको म्हणून. तर ते ना असं काय नाही, तू खाऊन घे बोलते, जर थोडंफार तरी खा. तर तिने मला बिस्किट आणि दूध दिलं. मला ते हिला बोलते काहीतरी द्या, मी ते खाल्लं. आणि त्याच्यानंतर 7 वाजले तरी नाही डॉक्टर आले. डॉक्टर बरोबर आले कधी, जेव्हा बापू बांद्र्याला येतात प्रवचनला, त्यावेळेला बापूंची एंट्री आणि डॉक्टरची एंट्री एकदाच झाली. कारण मी बापूंना बोललेली ऑपरेशनच्या वेळेला तुम्हीच या म्हणून. मग तसंच झालं. आणि ज्या वेळेला डॉक्टरची एंट्री आणि बापूंची तिथे एंट्री, दादाला माझ्या फोन आला, बापू आत्ताच आले म्हणून. आणि ते डॉक्टर पण आले ना, एकदम म्हणजे आई पण माझी सांगते, बोलते त्यांच्याकडे बघूनच म्हणजे असं वाटलं काय ना, आता व्यवस्थित सगळं होणार. आणि लगेच ते म्हणजे मला घेऊन गेले, आतमध्ये गेले. डॉक्टर माझ्याशी बोलतात, अरे बोलते आज फ्रेश वाटतेस. आणि मला खरंच म्हणजे ऑपरेशनची एवढी भीती वाटत होती, काय माझं पहिल्यांदा तसं झालेलं. म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं असं म्हणजे काय होईल काय नाही. पण त्यावेळी मी आतमध्ये एवढी गेली, मला काही नाही वाटलं. म्हणजे एकदम भीतीच माझी पळाली, काय कोणाच ठाऊक, बापूंची लीला. आणि नंतर मग डॉक्टर ऑपरेशन झालं, मला कळलं पण नाही कसं झालं काय झालं नाही, मला दुखलं नाही काय केलं. डॉक्टर गेले त्यावेळेला बापू तिथून गेले, आपलं हरिगुरुग्रामवरून. त्याच्यानंतर मग तेव्हा पण दादाला माझ्या कॉल आला, बोलते बापू आत्ताच गेले. आणि त्यावेळेला मला बाहेर काढली तिथं ऑपरेशन थिएटरमधून. आणि त्यावेळेला दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवस मला म्हणजे ठेवलेलं हॉस्पिटलमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी मग मी झोपलेली, तर मला ना रात्री स्वप्न पडलं हॉस्पिटलमध्येच की आई आणि बापू घरी येत आहेत मला बघायला. आणि माझ्या आईचं घर आणि माझं घर म्हणजे थोडं जवळच आहे. तर मी आईकडे होती, तर मला तिथून दिसतात ते येताना. मी आईला होते, आई मला ना बापू बघायला आले आहेत, मी चालली घरी. आई बोलली हा जा ठीक आहे. बोलते तुला बापू बघायला आले आहेत? मी हा ते बघ गेली, दोघं पण येत आहेत, नंदाई आणि आई बापू. आणि मी तशीच घरी गेली धावत. बापू आले, बसले, काय नाही बोलले, शांत बसलेले, माझ्याकडे बघितलं. आणि नंतर मग मला मान हलवली आणि गेले, काही नाही बोलले माझ्याशी. फक्त बसले, मी बसलेली तिथेच बसले दोघं जण आणि गेले. पण बापू खरंच आले मला बघायला हॉस्पिटलमध्ये. हरिओम श्रीराम अंबदने.